आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरण येथे 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक छळ झाल्याची घटना घडली आणि त्याच्यानंतर बीडमध्ये पडसाद पाहायला मिळाले। उद्या बीड बंदची हाक दिलेली आहे। माझ्यासोबत घेतले काही नागरिक आहेत ज्यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। नेमकी त्यांची मागणी काय, प्रतिक्रिया काय जाणून घेणार आहे। काय सांगाल, बीड बंदची हाक दिली तुम्ही? हो, आम्ही ह्या 2 नराधमांच्या विरोधात हे जे मुलींवर छोट्या मुलींवर अत्याचार करतात, त्यांच्या क्लासेसच्या नावाखाली ह्यांचे जे नग्न व्हिडिओ काढले जातात, त्यांच्या नको तिथे त्या शरीराला हात लावले जातात आणि ह्या मुली आपलं शिक्षण बंद होईल त्या भीतीने घरी पालकांना पण सांगत नाहीत, पण ह्या मुलीने डेअरिंग करून ती सांगितलेलं आहे आणि तिला पाठिंबा म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनेतल्या लोकांनी आम्ही बीड बंद तर करणार आहोत। बीड बंद करणार आहेत। कशा पद्धतीने बंद असणार आहे? बंदमध्ये काय तुम्ही सहभागी होणार आहेत? काय कसं नियोजन असणार आहे तुमचे नेमकी? जोपर्यंत 2 दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे त्यामध्ये जर त्यांनी आरोपींना अटक केली, हे जे 2 शैक्षणिक माफिया आहेत पवार आणि खटावकर यांना जर अटक केली नाही तरचा विषय तो। आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनाने तो गुन्हा दाखल केलाय कुठल्याही राजकीय दबावाला न बळी पडता आणि त्यामुळेच आज आम्ही सर्व संघटना सर्व पक्षी एकत्र आलो। आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 2 दिवसामध्ये असा विश्वास तर ठेवलेला आहे, जर नाहीच झालं तर मग मात्र तीव्रतेचं आंदोलन होईल। मग ते पुढचं नियोजन आम्ही तसं त्या पद्धतीने करू, पण बीड जिल्हा बंदची हाक केलेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे? त्यांनी काय मागणी केली निवेदनामध्ये नेमकी थोडक्यात? काल जो निंदनीय प्रकार झाला उमा किरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी विद्यार्थिनीवर जो अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ विजय पवार व प्रशांत खटावकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज संपूर्णतः बीड जिल्हा शैक्षणिक बंद आहे। आणि शैक्षणिक बंद झाल्यानंतर आज आम्ही सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाला एक अल्टिमेटम दिलाय की त्या दोन्ही नराधमांना जर अटक नाही झाली तर सोमवारी आम्ही बीड बंदची हाक दिलेली आहे। नक्कीच 2 दिवसात आरोपींना जर अटक नाही झाली तर येत्या सोमवारी बीड बंदची हाक संपूर्ण बीडवासियांनी दिलेली आहे। नक्कीच पोलीस काय कारवाई करतात आणि येत्या सोमवारपर्यंत अटक होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।